आणि राज्यामधल्या आज कुरबुरींचं नाराजीचं प्रमुख कारण काय होतं तर जागा वाटप किंवा एबी फॉर्म न मिळणं। एबी फॉर्मसाठी नाशिकमध्ये आज प्रचंड गोंधळ झाला। नाशिक मुंबई महामार्गावर राडा झाला। भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांना इच्छुक उमेदवारांनी घेरलं आणि भाजपच्या आमदार सीमा हिरेंनाही। भाजपच्या सुनील केदार यांची गाडी अडवत सीमा हिरे त्यांच्या गाडीतच बसल्या। काय झालं? गाडी आणा चाल ना। आणि नाशिकमधल्या या सगळ्या गोंधळाप्रकरणी चौकशी करू। इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळे गोंधळ जास्त झाला असं भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं। शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा, चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं। त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला। ही वस्तुस्थिती आहे, पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे, आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे, पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत, त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे। आणि हा गोंधळ काही फक्त भाजपपुरता मर्यादित नव्हता। नागपूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आज तोडफोड झाली। नाराज पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केल्याची माहिती आहे। तिकीट मिळालं नाही या रागामध्ये कार्यालयामध्ये तोडफोड झाली। भाजपसोबत युती झाली नाही त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला। कालपासून एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं, पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा पदाधिकाऱ्यांची नाराजी आज उफाळून आली। काही कार्यकर्त्यांनी तर आपल्याच ऑफिसवर दगडफेक केली। तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा उमेदवारी न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आक्रमक झाले। उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले। तुम्हाला नाही शांत राहा 2 मिनिटं। पाणी दे पाणी दे पाणी दे पाणी दे। एक मिनिट दिव्याताई, मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी 1000 राख्या जमा केल्या मी। हे पद्धत योग्य नाहीये मॅडम, तुम्ही काम करू नका। का तुम्ही चालतात का फिरवतात फॉर्म भरून घेतात। असा जर आमच्यामध्ये अहंकार असता तर काल आम्ही 37चा त्यांना प्रस्ताव दिला नसता। त्यांनी सांगितलेले 7 वॉर्ड आम्ही वाढवून दिले। आमचे चांगले वॉर्ड, सिटिंग वॉर्ड आम्ही त्यांना दिले। तिकडे आमचे नगरसेवक होते, मोहन साळवे असतील किंवा अप्पू हिवाळे असतील। पण तरी काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाहीत, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आपल्यासोबत आहेत। मुळे सर नमस्कार। खरं तर आज दिवसभर या सगळ्या क्लिप्स बघितल्यानंतर, व्हिज्युअल्स बघितल्यानंतर चर्चा बऱ्याच सुरू आहेत। अनेक अंगांनी याचं विश्लेषण सुद्धा केलं जाते, पण आज दिवसभरातल्या या सगळ्याचा एकूण गोषवारा घेतला लक्षात तर मला असं दिसतंय की प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे MMR रिजनच्या जर पलीकडे गेलो पुण्याला वगळून, तर आपल्याला दिसतंय की सगळीकडे बहुतांशरित्या हा राग दिसतोय। मग तो सत्ताधाऱ्यांमध्ये जास्त आहे हेही मान्य आहे। प्रमुख शहरांमध्ये प्रमुख नेते अडकून पडल्यामुळे बाकीच्या महानगरपालिकांचं जागा वाटप, उमेदवार निश्चिती याकडे मुख्य नेत्यांचं झालेलं दुर्लक्ष हे या सगळ्याला एका अंगाने मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलंय। नाही, एकतर असं आहे की ही जनसेवेची जी काही उफाळून आलेली सगळं जे उदाहरण आलेलं आहे ते पाहून तर फारच म्हणजे काय कळेल असं झालं की महाराष्ट्र कुठे चाललेलं आहे। म्हणजे काय तळमळ आहे बघा जनसेवा करण्याची आपल्याकडे। वेळप्रसंगी आपल्या निष्ठा, बांधिलकी, पक्ष, चिन्ह याचा त्याग करून सगळ्यांना जनसेवा करायची आहे, कारण ते पद, ती प्रतिष्ठा म्हणजेच सर्वस्व अशी एक प्रकारची मानसिकता तयार झाली।
तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की प्रमुख नेते काही प्रमुख शहरांकरता अडकल्यामुळे अशी स्थिती झाली आहे का, तर मला असं वाटतं की हे कदाचित काही प्रमाणात बरोबर आहे. पण दुसरी बाजू मला जी दिसते की विशेषतः भारतीय जनता पार्टीने जो यावेळी धोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतोय की त्या ठिकाणचे जे आपले प्रमुख नेते आहेत, विभागीय स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, जिथे मंत्री आहेत, जिथे आमदार आहेत, अशांना चर्चेत उतरवून त्यांच्याच आधारे ही चर्चा करायची आणि त्या आधारे त्याही नेत्यांचा कस मागणार आहे की किती प्रमाणात आपल्या पदरात जागा पडून घेणार आहेत. आणि शेवटी हे जे स्थानिक आमदार, खासदार किंवा मंत्री आहेत, त्यांचे तिथे तिथे स्वतःचे गट आहेत, त्यांचे तिथे बरोबर. कार्यकर्ते आहेत, तर त्यांना न्याय देण्याची जबाबदारी तुमची आहे. अशा प्रकारचं कदाचित भाजपने एक धोरणात्मक निर्णय घेतला असावा असं याच्यातनं वाटतंय. बाकी पक्षांच्या बाबतीत मुळातच त्या सगळ्या पक्षांची जी चालवण्याची जी पद्धत आहे, प्रत्येक पक्षाची एक चालवण्याची पद्धत आहे, संघटनात्मक पद्धत आहे, त्याला अनुसरून झालेले हे निर्णय आहेत. त्याच्यामुळे त्याचे पडसाद स्वाभाविकपणे उमटले, जे उमटणारच होते. त्याचं प्रमाण वाढण्याचं दुसरं कारण असं आहे की मुळातच 2017 नंतर निवडणुका होत्या, त्यामुळे दीर्घकाळ थांबलेले, पक्षात नवे आलेले आणि आता नाही तर पुन्हा नाही अशी स्थिती जी आलेली आहे. म्हणजे एक जो ट्रेंड येतोय की आता युवा कार्यकर्त्यांना द्या, तर पुढच्या टप्प्यात आपलं वय मागण्याचं राहील का आणि पक्ष आपल्याला विचारत घेईल का, असं काही जणांना वाटत असेल. अशा सगळ्या कारणांमुळे हे सगळं चित्र उभं राहिलेलं आहे. आणि त्यात एकूण राजकारणाला आलेली प्रतिष्ठा जी आहे किंवा त्याचं जे काही पुढचं म्हणजे नुसतं यातलं काही राजकारणाची प्रतिष्ठा नाहीये, मोकळेपणाने जर बोलायचं तर अर्थकारणाचा जो विषय राजकारणाभोवती फिरायला लागलेला आहे, त्या सगळ्याचा परिणाम या सगळ्या बंडखोरीतनं किंवा अशा प्रकारचं जे चित्र उभं राहिलं त्यातनं दिसतंय. त्यातला तुमचा शब्द सर मला खूप महत्वाचा वाटला की राजकारणाला आलेली प्रतिष्ठा, अर्थात प्रतिष्ठेच्या पुढे आपण कंसात प्रश्नचिन्ह टाकूयात, कारण ती प्रतिष्ठा म्हणायची की सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारणाचा जो वर्चस्व आपल्याला दिसतोय, सगळ्या निर्णय प्रक्रियांमध्ये राजकीय वर्चस्व जो दिसतोय त्याचा कदाचित हा परिणाम असावा की प्रत्येकाला ती सत्ता शेवटी कुणाला नको असते. इतकी जर निर्णय क्षमता, इतकी आर्थिक क्षमता जर हातामध्ये हवी असेल आणि ती जर नगरसेवक या पदामधनं मिळणार असेल तर ती कुणाला नको असते. आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि अकांड तांडव केला, तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. पण मगाशी मी जो तुम्हाला प्रश्न विचारला तो या अनुषंगानं सुद्धा विचारला की जेव्हा युतीमध्येच आम्ही लढू अशी घोषणा केली गेली होती, त्यावेळेस ती युती प्रत्यक्षात झाली कुठल्या 2 महानगरपालिकांमध्ये, तर एक पनवेल महानगरपालिकेमध्ये झाली आणि एक कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झाली. आणि आय एम शुअर की तिथे काही इकडच्या राज्यातल्या मोठ्या नेत्यांचं काही लक्ष नव्हतं, ती तिथल्या गणितांमध्ये झाली. पण जेव्हा मुंबईमध्ये हे शक्य होऊ शकतं, म्हणजे प्रचंड खेचाखेची करून मुंबईमध्ये युती झाली का 2 पक्षांची, भाजप आणि शिवसेनेची झाली, ठाण्यामध्ये झाली का झाली, कल्याण डोंबिवलीमध्ये झाली का झाली, नवी मुंबईमध्ये ती होईल अशी कुणाला शंका पण नव्हती, त्यामुळे त्याचा विषय सोडून देऊयात. पण जिथे महत्त्वाच्या मोठ्या महानगरपालिका आहेत तिथे हे करण्यामध्ये नेत्यांनी यश मिळवलं, पण नाशिकमध्ये ते होऊ शकलं नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये ते होऊ शकलं नाही, अहिल्यानगरमध्ये ते होऊ शकलं नाही. त्या अनुषंगानं मी विचारते की मग इकडे सगळं लक्ष केंद्रित राहिलं आणि इथे जे स्थानिक नेत्यांकडे सगळं सोपवून दिलं, मग ते नेते आपापले स्कोअर सेटल करणारच होते, कारण त्यांचे गडच आहेत ते. अगदी नाही, त्यातला मला जे वाटतं की पूर्वी असं होतं की एक शिवसेना अखंड होती आणि ही पहिली महानगरपालिका आहे की जिच्यात शिवसेनेचे 2 भाग झालेले. तुम्ही जर या निवडणुकीच्या युतीच्या चर्चा जर बघितल्या तर पूर्वीच्या युतीच्या सगळ्या चर्चा ह्या शिवसेनेच्या मुख्यालयात व्हायच्या, शिवसेनेच्या कार्यालयात व्हायच्या. पहिल्यांदा असं झालेलं आहे, मग ते ठाणा असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अन्य कुठल्याही शहरातील, त्या शिवसेनेचे नेते भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयात आलेलं चित्र आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे जरी दीर्घकाळाचे मित्रपक्ष आता 2 पक्ष शिवसेनेचे झाले असले तरी कुठेतरी कुरघोडी करायची संधी, कुठेतरी आपण आता सर्वार्थाने मोठे भाऊ आहोत असा संदेश द्यायची संधी आणि हो आम्हाला युती करायची आहे, आपण एकत्र लढू असं सांगत असताना सुद्धा आपली पकड युतीच्या चर्चेवर राहील असं जे स्थानिक ठिकाणी वाटत होतं. मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युतीचं गणित काय आहे, तर आता हे ठीक आहे की 2024 जागा कमी झाल्या, पण यापूर्वी पण म्हणजे अगदी 80-90च्या दशकापासून ज्यावेळी युती झालेली आहे तर महाराष्ट्रात मोठा भाऊ शिवसेना असं चित्र होतं आणि त्यामुळे मग जसं 90च्या दशकात ठाणे लोकसभेची जागा सोडली गेली, तिथपर्यंत ती सुटलेलीच आहे, ती अजूनही मिळवता आली नाहीये. तर हा सल किंवा ही खंत ही त्या ठिकाणच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निश्चित होती आणि मला असं वाटतं की त्याचा स्कोर सुद्धा या सगळ्या चर्चांच्या दरम्यान सेटल झाला असेल. याचा अर्थ वरच्या पातळीवरचं लक्ष नसेल असं नाही, त्यांनी जेवढं सांगायचं असेल तेवढं सांगितलंही असेल, पण असं परत आहे ना की किती सांगणार, शेवटी तेही आता दीर्घकाळ राजकारणात आहे. सगळं जर आपण लाजायचं ठरवलं तर मग आपलं म्हणून काय राहील असाही कदाचित कुठेतरी विचार झाला असावा.
आणि या युत्या न होण्यामागे आणखी एक हे म्हणजे आज आपल्याला सगळ्यांना कॅमेऱ्यासमोर जे वास्तव दिसलं, जो संताप दिसला, तो काही या नेत्यांना आधी दिसला नसेल असं तर असण्याचं कारण नाहीये. त्यांना निश्चितपणे त्याचा अंदाज आला होता. म्हणजे असा अचानक निर्णय, नेत्यांच्या अनेक मुलांनी फॉर्म भरल्यानंतर भाजप म्हणते की नाही आमदारांच्या मुलांनी फॉर्म नाही भरायचे, खासदारांच्या मुलांनी, त्या अर्थात हे सगळ्या आतमधल्या रागाची शक्यता झाल्यानंतरच ते झालेलं आहे. पण हे सगळं असताना सुद्धा नेत्यांना कल्पना आली होती, त्याचा परिणाम दिसला की जेणेकरून युती नाही झाली तर बरं किमान सगळ्या जागांवर उमेदवार दोन्ही पक्षांचे उतरवता येतील. अगदी अगदी हेच गणित होतं की आपापल्या काय होतं की आमदारकी आणि खासदारकीच्या मर्यादा आहेत, तिकीट ठरलेली आहेत, द्यायचं ठरलेलं आहे. आणि इथे स्तरावर असं होतं की इतकं छोटं सगळं होत जातं. शहरं किती वाढली तरी राजकारणाचा जो काही एक अवकाश आहे तो तुलनेत लहानच राहतो. त्यामुळे मग कार्यकर्त्यांना दीर्घकाळ किती काळ नाही नाही म्हणत राहायचं. बरं होतं काय की शेवटी राजकारण आहे आणि 4 जागांकरता 400 लोकांना होकार आधीच दिलेला असतो, 12 जागांकरता 1200 लोकांना होकार दिलेला असतो. हे त्या मिळणाऱ्यांनाही कळत असतं की आपल्या बाबतीत काय होणार आहे. पण शेवटी असं आहे की एक राजकारणाचे म्हणून ते काही हे असतं की त्याचं एक आकर्षण असतं, एक महत्वाकांक्षा असते आणि ती महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणसे इतकी पुढे टोकाला जातच नाहीत. हे सगळं असल्यामुळे युती शक्यतो नको आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढती आणि मग निकाल काय लागल्यानंतर परत एकत्र येऊ, हा जो फॉर्म्युला होता तो त्याच करणार होता. पण कदाचित त्याच्यात दुसरा धोका असतो, तो खरं म्हणजे धोका आताही आहे की एकमेकांच्या जागा पाडणं. म्हणजे आधीच सीट कमी येऊन ठेवल्या तर पुढची सोयीचा आपल्याला होईल असंही शक्यता असल्यामुळे शक्यतो एकीकडे राज्यात आणि केंद्रात एकत्र असताना विशेषतः महायुती आणि भाजपच्या बाबतीत असं चित्र किंवा असा मतदारांमध्ये संदेश जाऊ नये. आणि याचा दुसरा पण संदर्भ आहे की बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा जास्त येऊन सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलेलं आहे. त्यामुळे एनडीएचे घटक पक्ष, आमचे मित्र पक्ष यांचा आम्ही सन्मान ठेवतो आणि राजकारणाचा म्हणून जो काही एक व्यवहार असतो त्याच्या पलीकडे जाऊन नातं जपण्याचा आमचा प्रयत्न असतो. हा संदेश देण्याकरता या युत्या मला वाटतं की आग्रहाने झाल्या असतील. आता हे आग्रह धरताना काही गोष्टी होणार होत्या, त्याचे पडसद किंवा चित्र आज आता आपण बघतो. आणखी एकदा या सगळ्यामधनं मला जे जाणवतं, गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही राजकीय नेत्यांच्या, विशेषतः भाजपच्या नेत्यांच्या जर मुलाखती ऐकल्या असतील तर एक वाक्य कायम येतं, आम्ही विरोधकांना स्पेसच ठेवणार नाही. विशेषतः मुख्यमंत्री सुद्धा हे वाक्य कायम वापरतात की आम्ही विरोधकांना स्पेस ठेवणार नाही. विरोधकांना स्पेस ठेवणार नाही म्हणजे त्याचे 2-3 अर्थ होतात की विरोधकांची जागा हळूहळू, संख्या हळूहळू, की ते काय फक्त क्वांटिटेटिव्ह नसणार आहे, ते क्वालिटेटिव्ह सुद्धा असणार आहे, संख्यात्मक नाही ते गुणात्मक सुद्धा असणार आहे. आता हे होत असताना त्याचा एक प्रत्यक्ष परिणाम काय, तर विरोधातले बरेचसे नेते हे सत्ताधारी पक्षामध्ये येतील, जे येत आहेत आणि ज्याचा त्रास या कार्यकर्त्यांना सगळ्यात जास्त होतोय. जेव्हा एखादा पक्ष मोठा होत असतो तेव्हा अंतर्गत होणारा विरोध किंवा अंतर्गत हा जो राग उफाळून येतो तो मोठा धोका असतो. तो धोका आता या निवडणुकांच्या निमित्तानं भाजपला स्पष्ट दिसायला लागलाय. निश्चित असं आहे की 80 पर्यंत ते राजकारण होतं ते सगळं काँग्रेस केंद्रित होतं आणि आज ज्या राजकारणाच्या चर्चा होत्या त्यावेळी सगळ्या या काँग्रेसच्या भोवती करत होत्या. नेमक्या त्याच चर्चा वेगळ्या स्वरूपात भारतीय जनता पार्टीच्या भोवती होत आहेत आणि अगदी केंद्रीय स्तरापासून फार अगदी पंचायत स्तरापर्यंत, म्हणजे भाजपचं जे स्वप्न आहे पंचायत ते पार्लमेंट, या सर्व स्तरात अशा प्रकारच्या बाहेरच्यांना आणणं, पक्षाचा विस्तार करणं, वेळप्रसंगी ती सूज वाटावी इतका पक्ष वाढणं आणि त्याच्यामुळे दीर्घकाळाचे जे जुने कार्यकर्ते आहेत, निष्ठावान आहेत किंवा एक विशिष्ट बांधिलकी मानून करणारे आहेत, ज्यांना कदाचित आजच्या परिभाषेतला विनॅबिलिटीचा किंवा व्यावहारिक राजकारणाचा निकष लागत नसेल, पण अशांना हे वाटणं आणि कालपर्यंत ज्याच्या विरोधात आपण लढत होतो, थेट रस्त्यावर उतरत होतो, त्याच्याशीच आता मैत्री करायची आणि किंबहुना मैत्री करायची नाहीये तर त्याच्याकरता मतं मागायची. तर याचा एक मानसिक परिणाम कार्यकर्त्यांवर होतो, तो कार्यकर्त्यांच्या समूहावर आणि समधर्मीय किंवा समविचारी मतदारांवर होतो. याचा अंदाज भारतीय जनता पार्टीला सातत्याने येतोय आणि म्हणून मला जे जाणवतं की भारतीय जनता पार्टी हे सगळं जे काही व्यावहारिक राजकारण स्वीकारून सुद्धा काही संघटनात्मक बाबी आग्रहाने मांडण्याचा प्रयत्न करते. त्यांना यश मिळतंय का नाही मिळतंय हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे, पण तरी सुद्धा आपली कार्यपद्धती, मग ते अभ्यास वर्ग असतील किंवा कार्यकर्त्यांची संवाद असतील किंवा परत एकदा जुन्या कार्यकर्त्यांना कोणीतरी जाऊन भेटणं असेल किंवा समविचारी कार्यकर्ते, हा भारतीय जनता पार्टी आपल्याकडनं प्रयत्न करते. पण राजकारणाचं वास्तव पूर्णतः भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याला आता सामोरं जाण्याला पर्याय नाही हेही त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता आणखीन जर याच्याकडे राज्याच्या दृष्टीतनं आपण संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा विचार करून बघितलं तर काय दिसतं, तर चित्र हे दिसतं की राज्यामध्ये 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत आणि 3ही पक्षांना आपली ताकद दाखवायची आहे.
नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही सक्षम आहोत आणि ज्यांना शहरी पक्ष जास्तीत जास्त म्हटला जायचं ते आता ग्रामीण भागामध्ये आम्ही पोहोचलेलो ते त्यांनी जवळपास स्पष्ट केलेलं आहे. पण आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवला नाही तर त्याचा परिणाम राज्यातल्या गणितांवर होईल याची भीती सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना असणारच आहे आणि त्यामुळं इथं आपली ताकद दाखवण्याची जी कसरत करावी लागणार आहे त्या कसरतींचे पण हे सगळे परिणाम आहेत. निश्चित असं आहे की मी नेहमी म्हणजे हा नेहमीच आहे राजकारणातला जो तुमचा मित्र पक्ष असतो ना तो सगळ्यात जास्ती तुमचा विरोधक असतो. कारण काय असतं दोघांदुघी मैत्री करता तेव्हा काही गोष्टींवर तुम्ही तडजोड केलेली असते आणि कुठे वाढायचं नाही ठरवलेलं असतं. त्याचा त्रास टप्प्याटप्प्याने तुमच्या लक्षात यायला लागतो. तोच आता नेमका होतोय. त्यामुळे असं आहे की आता ही जी निवडणूक होणार आहे महानगरपालिकेची यातनं या तिन्ही पक्षांच्या यशावर पुढची काही गणितं राजकारणाची ठरणार आहेत. त्याच्यानंतर 2027 ची जी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे त्याच्यानंतर काही गणितं ठरणार आहेत. त्यामुळे या 29 महापालिका आणि मग म्हणजे भारतीय जनता पार्टीने तर स्वतःला सतत निवडणुका आहेत या मानसिकतेत कार्यकर्त्यांना आणून ठेवलं पाहिजे, आणून ठेवलेलं आहे आणि संघटना कार्यप्रवण केलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि आगामी विधानसभाचे जे काही पुढचे जे संकेत आहेत त्या या देणाऱ्या आहेत. यातनं परत एकदा काही जणांना डावललंय, काही जणांना नव्याने तिकीट दिलेले आहेत. त्या ठिकाणी स्थानिक नवनेतृत्व तयार याच्यातनं होणार आहे. त्या नवनेतृत्वाचा कस लागेल, त्यातले किती जण पुढच्या टप्प्यात अशा प्रकारच्या आमदारकी खासदारकीसाठी सज्ज होऊ शकतात का त्या सगळ्याची पडताळणी मला असं वाटतं किंबहुना याचा काही प्रमाणात अभ्यास या तिन्ही पक्षांनी निश्चित केलेला असेल आणि त्या आधारे हे तिन्ही पक्ष एकत्र लढायचं परत जिंकायचं असं करत असताना सुद्धा त्यांना प्रत्येकाला कुठे ना कुठे मनात वाटत असेल की यांच्या जरा यावेळेस जरा कमी झाल्या तर बरं होईल. हे सुद्धा निश्चित असणार. आता थोडासा वेगळा प्रश्न विचारते सर, कारण राजकीय वर्तुळासाठी राजकीय विश्वासाठी ही निवडणूक वेगळी आहे. कारण 2017ला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, त्यानंतर आता 2025ला होते. काही महानगरपालिका तर 10-10 वर्षांनंतर या निवडणुकांना सामोरं जातात आणि 5-10 वर्ष हा राजकारणासाठी एक मोठा काळ असतो. जवळपास एक पिढी आता हे राजकारण सगळं पुढे गेलेलं आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदललेला आहे. त्या सगळ्याच्या कांगोऱ्यातनं जेव्हा आपण महानगरपालिकांच्या या निवडणुकांकडे बघतो, आत्ताचा हा सगळा गोंधळ आपण पाहतोय, हा पट समजून घेणं महानगरपालिकांचा हा पत्रकार म्हणून आपल्यासाठी सुद्धा थोडंसं आव्हानात्मक आहे. बरंचसं झालेलं आहे आता. कोणकोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला वाटतं की पत्रकारांना सुद्धा वेगळ्या चष्म्यातनं या सगळ्याकडे आता बघावं लागेल? नाही म्हणजे आज फॉर्म भरण्याची शेवटची वेळ 5ची होती. हा. अजून आपल्याला माहित नाहीये की कोणी कोणाच्या विरोधात फॉर्म भरले. बरं ते आता विड्रॉ होतील, त्यातली काही छाननी होतील, काही बाद होतील. त्यामुळे 3 तारखेला चित्र स्पष्ट होईल. पण परत एकदा या सगळ्या कालावधीत कालचा या पक्षात तो तिकडनं इकडे पण येऊन गेलाय. परत तो म्हणला मिळत नाही म्हणून तो तिकडे परत जाऊन बघतोय, तिथली त्याला दार बंद झालेत. हा जो काही सगळा एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे काय त्याला म्हणता येईल की ज्या प्रकारचं राजकारणाचाच मुळात बदलून गेलेला आहे, त्याचे संदर्भ बदलत आहेत. काही विशिष्ट हेतून करता राजकारण करण्याच्या ऐवजी माझ्या करता राजकारण असा जो काही एक राजकारणाचा स्वभाव होतोय आणि मग मला काही मिळत नसेल तर त्याच्या पलीकडे काही नाही ही जी एक मानसिकता तयार होती. मला असं वाटतं की एकीकडे जे महाराष्ट्राविषयी नेहमी बोललं गेलं होतं त्याला कुठेतरी एक छेद देणार आहे. दुसरं या सगळ्या कालावधीत म्हणजे नगरपालिकांच्याही निवडणुकात विरोधकांची जबाबदारी अधिक असते म्हणून विकासाच्या मुद्द्यांवर किंवा स्थानिक प्रश्नांवर कोणी चर्चाच करत नाहीये. जी खरं म्हणजे व्हायला पाहिजे आणि त्या आधारे म्हणजे मतदारांचा कौल कशाच्या आधारे ठरतो तर प्रत्येक पक्षाच्या स्वतःच्या काही वैचारिक भूमिका असतात, काही त्यांनी योजना मांडलेल्या असतात. पण स्थानिक निवडणुकांना सामोरं जाताना स्थानिक प्रश्नांची चर्चा होणे गरजेचं आहे. अन्यथा विकासाचं मॉडेल म्हणजे काय, विकास करायचा म्हणजे काय त्याच्या चर्चाच बदलून गेल्या. त्यामुळे आता जी धारणा झालेली आहे की गाव शहर जिल्हा काही असो, एक मेट्रो आली पाहिजे, एक फ्लायओव्हर आला पाहिजे, एक मॉल आला पाहिजे म्हणजे विकास झाला. तर मुळातच विकासांच्या संकल्पना धारणा याची चर्चा होत नाहीये. आपल्या मूलभूत गरजा काय आहेत याच्याविषयी कोणी काही बोलत नाहीये आणि ज्या प्रकारचं रोजचं जगणं सगळ्यांचं झालेलं आहे, मग तो कुठल्याही सामाजिक आर्थिक गटातला असो तो ह्याच्यापर्यंत पोहोचून जात नाही. कारण इतका हा कोलाहल आणि गदारोळ माजलेला आहे की त्यातनं वाट काढून आपल्याला काय हवं त्याची चर्चा विचार करण्याची क्षमता आपण गमावून बसतोय की काय असं काहीची स्थिती आता निर्माण झाली.
आणि म्हणूनच मी विचारलं की खूप खूप आव्हानं दिसत आहेत. म्हणजे आपल्यासाठी शहरात राहताना काय मोकळ्या जागा कुठे नाही आहेत, अनिर्बंध बांधकामं सुरू आहेत, जे सगळं सुरू आहे त्याच्यामुळे प्रदूषणाचा त्रास इतका वाढलेला आहे की शहरातलं जगणं नकोसं झालेलं आहे. चालायला मोकळे फुटपाथ नाही आहेत, शिक्षण प्रचंड महाग आहे, आरोग्याच्या सुविधा प्रचंड महाग आहेत, उपलब्ध असल्या तरी त्या परवडतील की नाही अशी सगळी परिस्थिती आहे. आणि हे रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. प्रवास करावा वाटू नये इतका तो कठीण झालेला आहे. हे सगळं करत असताना या सगळ्या मुद्द्यांकडे कुणाचं लक्ष जाते का, तर त्याच्याबद्दल चर्चा होईल की नाही याची शंका वाटावी अशी हे आजचे चित्र बघून परिस्थिती आहे. दुसरीकडे 2017 नंतर 2025ला येईपर्यंत आपलं तंत्रज्ञान प्रचंड बदललेलं आहे. 2017च्या निवडणुका टेलिव्हिजनसाठी किंवा त्या उमेदवारांना टेलिव्हिजन जितका महत्त्वाचा होता, आज त्यांना YouTube महत्त्वाचं झालेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर या निवडणुका बदललेल्या आहेत. त्यांच्याकडे बघताना सुद्धा आपल्याला तसंच बघावं लागेल. या बदललेल्या निकषांचा त्याच्यावर कसा परिणाम होतो, उमेदवार या बदललेल्या गोष्टींचा कसा फायदा करून घेतात हेही या निवडणुकीमध्ये पाहावं लागेल. राजकीय टोलवाटोलवी होत राहतील, राजकीय हेवेदावे सुद्धा दिसतील. पण छोटासा मांडतो, तुम्ही जे म्हटलं की हे सगळं राजकारणी मंडळींना आणि राजकीय पक्षांना कळत नाहीये का, म्हणजे लोकांना जे वाटतं तर ते पूर्ण कळतंय, त्यांच्या लक्षात आलंय की काय आहे. त्यामुळे ते कळत असल्यामुळे आणि त्या करण्याच्या मर्यादा असल्यामुळेच आपण त्यांना कन्व्हिन्स करत नसल्यामुळे कन्फ्युज करा हे तंत्र मला असं वाटतं कुठेतरी आलेलं आहे. आणि जो तुम्ही तंत्रज्ञानाचा वेग म्हणताय त्याचा परिणाम मानसिकतेवर झाल्यामुळे त्या आधारे ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतोय. बघूयात 16 तारखेपर्यंत आकडे जेव्हा हातात येतील तेव्हा त्या आकड्यांचं विश्लेषण हे पक्षनिहाय होईल, सत्ता कोण स्थापन करेल याच्यानुसार होईलच. पण त्याच्या पुढे जाऊन आत्ता जे मुद्दे आपण म्हटलं त्याच्यावर सुद्धा त्याचं विश्लेषण व्हायला हवं, तरच या निवडणुकांचा खऱ्या अर्थानं अर्थ काय आहे आणि त्या निकालांचा अर्थ काय आहे तो क्वालिटेटिव्हली समजायला, गुणात्मकरित्या समजायला आपल्याला मदत होईल. सर, खूप इन्साइटफुल चर्चा झाली. निवडणुकांच्या काळामध्ये या चर्चा होणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद या सगळ्या इन्साइट्स बद्दल. नमस्कार.